नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच मल्टीपर्पज वर्कर MPW आरोग्य विभागांतर्गत जे नवीन सेवा प्रवेश नियम जाहीर झालेले आहे, जे GR प्रसिद्ध झालेला आहे, त्यानुसार तुम्हाला याचं एज्युकेशनल क्रायटेरिया, शैक्षणिक पात्रता, अर्हता सांगितली जाणार आहे. पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ही फक्त मी जे सांगणार आहे पात्रता ती फक्त आरोग्य विभागापुरतीच मर्यादित आहे. महानगरपालिकेचं वेगळं पात्रता आहे किंवा नगर परिषदची वेगळी पात्रता आहे. ओके, तर आणि त्याचा कागदपत्र यादी तुम्हाला आता फॉर्म निघणार आहेत. ऑनलाईन परीक्षा सुद्धा लवकर होणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता जे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात त्याची लिस्ट सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. अभ्यास करून सुद्धा सांगितलं जाणार आहे. वयोमर्यादा या सर्व बाबी तुम्हाला समजून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, आपला जास्त वेळ न घेता आरोग्य विभागांतर्गत जे वेगळ्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये MPW आणि स्वच्छता निरीक्षक हे महत्वाचं पद आहे आणि त्याची स्पेशल बॅच तांत्रिक विषयासहित म्हणजे सर्व विषयामध्ये समाविष्ट असणारे तुम्हाला शिकवले जाणार आहेत. त्यासोबतच आपल्याकडे PYQ MCQ चा सराव दर महिन्याला झूम मीटिंग, त्यासोबतच आपण PDF नोट्स तांत्रिक विषयासहित सर्व विषयाच्या PDF नोट्स तुम्हाला झेरॉक्स सुद्धा काढता येणार आहेत. ओके, पर्सनल पाठवले जातील. त्यासोबतच व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लाईव्ह सुद्धा बघू शकता किंवा रेकॉर्डिंग सुद्धा पाहता येणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, अधिकची माहिती तुम्हाला या नंबरवर किंवा ऍपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता लिंकवर जाऊन आणि ऍप मधून सुद्धा बॅच तुम्हाला परचेस करता येणार आहे. त्यासोबत आपला टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन होण्याकरिता त्याची लिंक आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, कॉमन व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्यामध्ये तुम्हाला न्यू अपडेट या ठिकाणी दिले जाणार आहेत. तिथं रिक्वेस्ट सेंड करा, या ठिकाणी अप्रूव्ह वगैरे केली जाणार आहे. ओके, तर आपला जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना माहिती आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे सर्वात जास्त जागा म्हणजे एकूण जागा किती असणार आहे त्या आरोग्य विभागांतर्गत एकूण जागा 937 मंजूर झालेला आहे. आकृती बंद तयार झालेली, आता फक्त जाहिरात येणं बाकी आहे. तर त्याची जी पात्रता आहे बघा, 12वी नंतर 12वी मध्ये कोणतंही तुमचं असेल स्ट्रीम म्हणजे आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, कोणतंही चालेल. ओके, एनी स्ट्रीम प्लस तुमचा ESI किंवा MPW चा आता कुठनं केला, भारत सेवक समाजामध्ये समाज विद्यालयात केलाय का, प्रायव्हेट संस्थेतनं केलाय का, गव्हर्नमेंट संस्थेतनं केलाय का? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय ज्यामध्ये GR मध्ये नमूद करण्यात आलं होतं, केंद्र सरकारच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या मान्यता प्राप्त संस्थेतनं, खाजगी असो सरकारी असो किंवा भारत सेवक समाज त्यामधून तुमचा कोर्स कंप्लीट झाला तरी तुम्हाला या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी करिता फॉर्म भरता येणार आहे. ही फक्त पात्रता आरोग्य विभागापुरती मर्यादित आहे आणि याचे जर जागा महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद मध्ये म्हणजे ZP मध्ये जर निघाल्या तर तुम्हाला याची पात्रता फक्त 12वी सायन्स असणार आहे. ओके, 12वी सायन्स उत्तीर्ण असलेला उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे. मेल अँड फिमेल दोघांना, मेल अँड फिमेल दोघांनाही या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. नगर परिषद मध्ये येणार त्याची पात्रता वेगळी असणार आहे. आता ही आरोग्य विभागाची सेवा प्रवेश नियम त्यांनी तयार केलेला आहे. जिल्हा परिषद मध्ये काय सांगितलेलं आहे, 3 वर्षामध्ये तुम्ही एकदा जॉईन झाल्यानंतर 3 वर्षामध्ये तुम्हाला हा कोर्स कंप्लीट करून त्याचं प्रमाणपत्र डिपार्टमेंटला सबमिट करायचं आहे. तर याचं जी वयोमर्यादा आहे ओपन करिता 38 आणि कॅटेगरी करिता 43 आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन उमेदवार यांच्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली म्हणजे 45 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे खेळाडू, अनाथ, दिव्यांग प्रवर्गाकरिता. त्यानंतर याच्याकरिता महत्वाचं आहे कागदपत्राची यादी. बघा, ओपन मध्ये जर असाल आपण खुल्या प्रवर्गामध्ये तर कागदपत्राची जास्त आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त 10वी 12वी पदवी असेल तर किंवा SI चा कोर्स झाला आहे तो सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डोमासेल एवढंच लागते. आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्याकरिता बघा 10वी प्रमाणपत्र, बोर्ड सर्टिफिकेट आणि ते 12वीचं असेल. त्यानंतर तुमचा SI किंवा MPW चा 1 इयरचा कोर्स कंप्लीट झालेला आहे ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यासोबतच पदवी प्रमाणपत्र असेल तर म्हटलेलं आहे, याला पदवी ग्राह्य धरलं म्हणजे मान्य म्हटलेलं आहे का, ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे का, नाही असेल तर म्हटलं तर ऍड तुम्ही करा. ओके, 10वी 12वी SI MPW चा 1 इयर कोर्स तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेता येते. त्यानंतर कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांकरिता कास्ट सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र, त्यानंतर NCL नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे. यामध्ये हे 2025 म्हणजे 26 तुम्ही जर मागं 25-26 मध्ये काढला असेल तर तिथनं पुढे 3 वर्षासाठी चालते. परंतु ज्यांचं 31 मार्च 2026 ला बघा काय सांगत आहे मी, 31 मार्च 2026 ला जर व्हॅलिडिटी संपत असेल किंवा संपलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांनी परत एकदा पुन्हा काढून घ्यायचं आहे, कारण एका डॉक्युमेंटमुळे
तुम्ही स्कीम म्हणजे एक्झाम मधनं बाहेर पडणार नाही. बाहेर म्हणजे तुम्हाला ओपन मधनं ग्राह्य धरलं जाणार आहे. कॅटेगरीचा तुम्हाला लाभ या ठिकाणी एनसीएल नसेल तर चालू आर्थिक वर्षात तर त्याचा लाभ मिळणार नाही. कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाहीये, कोणत्याच कॅटेगरी करिता नाहीये. तिथनं पुढे तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर इन झाल्यानंतर 2 वर्षामध्ये सबमिट करावी लागते. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही. त्यानंतर हे सर्वांसाठी डोमासाईल, एज सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी एकत्रच मिळते. तहसीलमध्ये 15 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल. आता काढायला सुरुवात करा. 15 वर्षापूर्वीच तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये रहिवासी आहात ते पाहिजेत. ओके. त्यानंतर ज्या महिलांचं मुलींचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट दोन्हीपैकी एक. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी अपत्य असो किंवा नसो हे तुम्हाला भरून द्यावं लागणार आहे. हे आपण याची जी पीडीएफ आहे लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राची टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. लिंक आहे टेलिग्राम चॅनल, तुम्ही तिथनं काय करू शकता, घेऊ शकता. ओके. त्यानंतर एमएससीआयटी प्रमाणपत्र नसेल परंतु तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागणार आहे. त्यासोबत 2 पासपोर्ट फोटो, ईमेल आयडी क्रिएट करा, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड किंवा पॅन कार्ड कोणतेही, ड्रायव्हिंग लायसन्स, आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. एवढे डॉक्युमेंट 12 ते 13 तुम्हाला सांगितलेले आहेत. ते आपल्या फाईलमध्ये आहेत का चेक करा, नसतील तर काढायला या ठिकाणी सुरुवात तुम्ही करायची आहे. कारण तर कोणत्याही क्षणी येणाऱ्या 1 महिन्याच्या आत, कारण संकेत तसेच आरोग्य मंत्र्यांनी दिलेले आहेत, 1 महिन्याच्या आत जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यावेळेस आपली धावपळ नको आणि वेळ लागतो या कागदपत्राला काढायला 10 ते 15 दिवसाचा वेळ या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे याचीच तुम्हाला मी आता सांगितले स्पेशल बॅच आरोग्य विभागांतर्गत एमपीडब्ल्यू असेल किंवा स्वच्छता निरीक्षक असेल, एसआय सॅनिटरी इन्स्पेक्टर याची तांत्रिक विषय असेल बॅच आहे. यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स झेरॉक्स काढण्याकरिता अवेलेबल करून दिले जाणार आहेत व्हॉट्सअपवरती. त्यासोबतच टॉपिक वाईज एमसीक्यू पीवायक्यूचा सुद्धा सराव, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल, लेक्चर अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकता. टेस्ट सिरीज आणि बुक नोट सुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तर ही बॅच जॉईन करण्याकरता 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर सुद्धा करायची आहे. ओके. थँक्यू. ऑल द बेस्ट सर्वांना. थँक्यू.